सुरुवातीलाच एक बातमी आहे। भाजपचं देशभरात 24% उमेदवार हे बाहेरून आयात केलेले आहेत। महाराष्ट्रात सुद्धा 28 पैकी 7 जण हे दुसऱ्या पक्षामधून भाजपात आलेले आहेत असं निदर्शनास येत आहे। संपूर्ण देशभरात 435 उमेदवारांपैकी 106 उमेदवार हे मूळ भाजपचे नाहीत। 2014 पासून स्वतःचा पक्ष सोडून कमळ हाती घेतलेल्या 106 जणांना तिकीट दिलं गेलंय। उत्तर प्रदेशमध्ये 23, तेलंगणामध्ये 11, बंगालमध्ये 10, महाराष्ट्रासह पंजाब झारखंडमध्ये 7 अशी ही आकडेवारी आहे। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी बोलूया। अजय, काय नेमकी भाजपची रणनीती आहे या सगळ्या मागे की बाहेरून आयात केलेले उमेदवार हे भाजपने इतक्या मोठ्या प्रमाणात तिकीट दिली आहेत त्यांना? रिधी, याची संपूर्ण पार्श्वभूमी पाहिली तर 2014 पासून 2024 पर्यंतचा आपला संपूर्ण प्रवास पाहायला लागला। ज्यावेळेस 2014ला मोदी लाट देशभरात आली त्यावेळेसपासून आतापर्यंतची ही आयात म्हणजे आयाराम गयाराम प्रकरण आपल्याला पाहायला मिळालं। त्यातही महाराष्ट्रात 7 उमेदवार जे ते आयात झालेले आहेत, म्हणजे ते मूळ भाजपाचे नाहीत। भाजपा 2014 नंतर भाजपची सत्ता देशभरात आली आणि त्याच्यानंतर अनेक नेते मंडळींनी ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांना उमेदवारी मिळालेली। आता ह्या सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे की आपली सत्ता टिकवून ठेवण्याचा हा संपूर्णतः प्रयत्न आहे। 106 हा आकडा जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे, कारण की जे आपल्याला संसदेत जेव्हा एकंदरीत सत्ता आणायची असती तर 106 म्हणजे अवघ्या 40% मतदार 40% उमेदवार जे ते निर्यातीत करण्यात आलेले आहेत आणि ओव्हरऑल 24% उमेदवार जे आहेत ते म्हणजे देशभरात ज्या 400 जागा आहेत त्याच्यातले 24% उमेदवार आहेत। पण हा 106 आकडा ज्यावेळेस सत्ता आणावी लागते त्याच्या लागणारी संख्या त्याच्यातले 40% हे जे उमेदवार असतील ते नक्कीच निवडून येणार आहेत आणि त्या अनुषंगाने ही रणनीती जे ती भाजपने आपल्याला आखलेली पाहायला मिळते। 2019ला सुद्धा भाजपची परिस्थिती समान होती, पण त्यावेळेस ही संख्या एवढी मोठी नव्हती। पण यंदाची ही संख्या जी आहे ती मोठी आहे। 106 उमेदवार जे आहेत ते भाजपामध्ये संपूर्ण देशभरात आयात करण्यात आलेले आहेत आणि त्यांना जी आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। याच्यामुळे अनेक अंतर्गत गटबाजी आणि नाराजगी सुद्धा भाजपात झालेली आपल्याला पाहायला मिळाली। निश्चित अजय, तुम्हाला थोडंसं थांबवते। काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। केतकरजी, स्वागत आहे पुढारी न्यूजवर तुमचं। भाजपकडून जे काही उमेदवार दिले गेले त्याच्यात बाहेरून आलेले म्हणजे आयात केलेले उमेदवार भरपूर मोठ्या प्रमाणात असं दिसतंय। जवळपास 106 जणांना भाजपने असं तिकीट दिलेलं आहे ज्यांनी नंतर कमळ हाती घेतलेलं आहे। काय नेमकं या संदर्भातली रणनीती भाजपची आपल्याला वाटते? आश्चर्य वाटण्याचं काहीच नाही, परंतु भाजप जरी स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो प्रादेशिक पक्ष आहे हिंदी भागातला, आणि त्यामुळे त्यांचा इतर ठिकाणी वावर आणि प्रसार खूप कमी आहे। त्यामुळे त्यांना अपरिहार्यपणे इतर पक्षातून येणाऱ्या लोकांना घ्यावंच लागत होतं, नाहीतर त्यांचा पक्ष वाढतच नव्हता। हा मुद्दा क्रमांक 1 झाला। मुद्दा क्रमांक 2 असा की नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर हा एक नवा प्रचार किंवा नवा प्रसार किंवा नवा मुद्दा वापरात आणला, तो हा की इतर पक्षातल्या लोकांवरती ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशांनी इन्क्वायरी लावून त्यांना घाबरवून टाकायचं आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं। आणि आपल्या पक्षात ते गेले की ते आयातच केले असतात, पण ते आयात बहुतेक वेळेला स्वेच्छेने झालेले नसतात, ते आयात केलेले असतात। ते या दादागिरीने एक प्रकारच्या दहशतीने केले गेलेले असतात। आता असे आमदार आल्यानंतर त्यांना तिकीट देणं किंवा त्यांना उभं करणं त्यांना क्रमप्राप्त होतं, तर नाहीतर ते कशाला येतील? आपल्याकडे उत्तम उदाहरण आहे म्हणजे नारायण राणे, किंवा अलीकडे वायकरांनी तर जाहीरच सांगितलं की मी जर गेलो नसतो तर मला जेलच झाली असती। असे अनेक लोक आहेत, अगदी प्रताप सरनाईकांपर्यंत। त्याच्यामुळे भाजपला आयात केलेल्या उमेदवारांना, आयात केलेल्या राजकीय पुढाऱ्यांना उमेदवारी देणं हे अपरिहार्य झालं होतं। कारण 2, एक तर त्यांच्याकडनं असलेल्या संपत्तीचा लोभ, त्यांच्याकडनं आलेली पैशाची जी काही मागणी ते करत असतील ती दिलेले पैसे, ते देणगी, ती वर्गणी म्हणूया, ते सगळं दिल्यानंतर भाजपला इतर पक्षातल्या लोकांना आपल्याकडे आलेल्या द्यावं लागतात। तुम्हाला लक्षात असेल काँग्रेसमध्ये किंवा इतर कोणत्याही पक्षामध्ये अशी आयात फार कमी आहे, कारण त्यांच्याकडे आता गेली 10 वर्ष सत्ताच नाही। त्यामुळे कोणत्या ब्लॅकमेलिंगच्या आधारे ते करणार? पण जेव्हा काँग्रेसकडे किंवा अन्य पक्षांकडे सत्ता होती त्यावेळेला पण असा आयातीचा गजर नव्हता। वाजपेयी सत्तेत होते पण असा आयातीचा गजर नव्हता। यावरून लक्षात येतं भाजपला जर आमदार, खासदार, नेते
आयात केले नाहीत तर त्यांचा पक्ष वाढूच शकत नाही. केवळ हिंदू राष्ट्र हिंदुत्व याच्यावरती पक्ष वाढणं थांबलेलं आहे. बर, केतकरजी धन्यवाद. आपण ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. त्यानंतर लगेच